संदर्भात बोलणार आहे. कोरकू बोलीचा भाषा वैज्ञानिक अभ्यास मी केलेला आहे आणि तो करत असताना मेळघाटातल्या बहुतांश गावामध्ये मी फिरलो. सुरुवातीला मला कोरकू भाषा येत नव्हती, मंदाताईंना येत असेल, कारण त्या 10 वर्षात मेळघाटामध्ये त्यांनी अध्यापन केलं. त्या वातावरणाशी, त्या जनजीवनाशी त्या समोर झालेल्या आहेत. मी सुद्धा अभ्यासाच्या निमित्ताने मेळघाटामध्ये फिरलो. ती भाषा एका वेगळ्या परिवारातली असल्यामुळे तिची उच्चार प्रक्रिया, तिची अर्थ प्रक्रिया ही आपल्या आवाजाच्या पलीकडची, आणि म्हणून सुरुवातीला मी दुभाषक सोबत घेऊन मग ती भाषा संशोधनाचं काम सुरू केलं. मला असं लक्षात आलं की कोरकू बोली किंवा कोरकू भाषा ही फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिची उच्चारण प्रक्रिया, तिची व्याकरणिक संरचना, तिच्यातली एकूणच भाषाशास्त्रीय मांडणी. आपण जेव्हा पाहतो त्या बोलीला लिपी नाही, आणि लिपी नसल्यामुळे मला त्या बोलीच्या मौखिक उच्चारणांवर अवलंबून राहावं लागलं. कुठल्या प्रकारची लिखित स्क्रिप्ट मला मिळाली नाही. मग तिची उच्चारण पकडायची, भाषिक नमुने गोळा करायचे, त्या भाषिक नमुन्यांमधून त्या शब्दांची माहिती घ्यायची, त्या भाषेची व्याकरणिक संरचना कशी आहे त्याचा शोध घ्यायचा, त्याची प्रक्रिया कशी आहे, किंवा विभक्ती प्रत्यय कसे लागतात, आख्यात प्रत्यय कसे लागतात, शब्दसंधी कशी होते, ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारीक सारीक पातळीवर. आणि माझा अभ्यास हा थोडा सैद्धांतिक आहे, तो भाषा वैज्ञानिक रंगाने गेलेला आहे, आणि वर्णनात्मक अशी एक सैद्धांतिक मांडणी या ग्रंथामध्ये मी केलेली असल्यामुळे त्या सैद्धांतिक पद्धतीने या कोरकू बोलीचं अध्ययन मी केलेलं आहे. पण ते अध्ययन करत असताना काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत. मी सगळे व्याकरणिक परंपरा इथे सांगू शकत नाही, तर तिची भाषाशास्त्रीय मांडणी सुद्धा सांगण्याकरता तेवढा अवकाश आपल्याजवळ नाहीये. पण त्या बोलीतली काही वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि आगळं वेगळेपण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. मुळात कोरकू या शब्दापासून सुरुवात करू. कोरकू हा शब्द कसा तयार झाला? खरं म्हणजे हा कोरकू शब्द बहुवचनी आहे. कोरकू भाषेमध्ये वचनांची त्रिस्तरीय रचना. मराठी भाषेमध्ये त्रिस्तरीय, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये, सर्वच भाषांमध्ये, आर्य भारतीय भाषा ज्या सर्व असतील त्या सर्वच भाषांमध्ये वचनाची द्विस्तरीय रचना आहे. एक वचन आणि अनेक वचन असे दोनच वचन आहेत. कोरकू भाषेमध्ये 3 वचन आहेत. मग आपल्याला अचानक आठवेल की अरे फक्त कोरकू भाषेतच नाही, संस्कृतमध्ये सुद्धा आहे ना. राम रामो हा, राम रामो राम हा. राम एक, रामो म्हणजे 2 राम, आणि राम हा म्हणजे 3 राम. म्हणजे संस्कृतमध्ये सुद्धा वचनांची त्रिस्तरीय रचना आहे. मग या संस्कृत भाषेचा प्रभाव हा कोरकू भाषेवर असू शकतो का, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. त्याचं कारण असं आहे की संस्कृत पूर्व कालखंडापासून या देशामध्ये आर्य भारतीय भाषा घेण्यापूर्वीपासून या देशामध्ये आदिवासी भाषा बोलल्या जात होत्या. दक्षिण पूर्व आशियाई भाषा परिवार हे आर्य भारतीय भाषा परिवाराच्या पूर्वीपासून या भारत खंडाचा एक भाग आहे. त्याच्या आधी द्राविडियन सुद्धा आहे. त्यामुळे कदाचित संस्कृत भाषेमध्ये जी त्रिस्तरीय वचन व्यवस्था आहे त्या त्रिस्तरीय वचन व्यवस्थेचा आणि या वचन व्यवस्थेचा काही अर्थार्थी संबंध नाही. कोरकू हा शब्द बहुवचनी. कोरो म्हणजे माणूस. डिस कोरो चलके, डिस कोरो चलके, तो माणूस जात आहे, तो माणूस चालला. इथं कोरो म्हणजे एक वचन. कोरकू भाषेमध्ये द्विवचन आहे, आणि त्या द्विवचनाचा प्रत्यय आहे किन्स, कोरोकिन्स. डिस कोरोकिन चलके म्हणजे ते 2 माणसं चालले, आणि डी कोरकू चलके, डी कोरोकू, कू हा अनेकवचनी प्रत्यय, किन्स हा द्विवचनी प्रत्यय. द्विवचनी प्रत्यय आणि अनेकवचनी प्रत्यय हे सजीवांच्या नावांना लागतात, निर्जीवांच्या नावांना लागत नाही. ही सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण रचना कोरकूची आहे की सजीवांची जी नामरचना आहे त्या नावांना फक्त द्विवचनी आणि अनेकवचनी प्रत्यय लागतात. निर्जीव आणि अचेतन अशा कुठल्याही नामांना ते लागत नाही. डोबा म्हणजे बैल, दोबा किन्स 2 बैल, डोबा कू अनेक बैल, सीटा एक कुत्रा, सीटा किन्स 2 कुत्रे, आणि सीटाकू अनेक कुत्रे, बहुवचन. अशा
पद्धतीची एक त्रिस्तरीय वचन व्यवस्था ही कोरकू भाषेचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. कोरकू भाषेमध्ये लिंगाचे जे प्रयोग आहेत ते सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कोरकू भाषेमध्ये लिंग प्रत्यय जे लागतात ते लिंग प्रत्यय सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण मराठीमध्ये आपल्या नात्या गोत्यांची नावं घेतो. मुलगा, माझा मुलगा, माझी मुलगी, ही या कोण किंवा ही या कोण म्हणजे माझा मुलगा, ही या कोणते म्हणजे माझी मुलगी, ही या म्हणजे माझी. हा कोण शब्द आहे, कोण म्हणजे मुलगा कोरकू भाषेमध्ये. इथं किती सुंदर रचना आहे बघा. मराठीमध्ये मुलगा, मुलगी, पुतण्या, पुतणी असे आपण वेगळे शब्द वापरतो. स्वतःच्या मुलाला मुलगाच म्हणतो आणि दुसऱ्याच्या मुलाला मुलगाच म्हणतो. हा माझा मुलगा आहे, हा तुझा मुलगा आहे. इथपर्यंत ठीक आहे. कोरकू भाषेमध्ये तसं नाहीये. कोरकू भाषेमध्ये स्वतःच्या मुलाला कोण म्हणतात आणि दुसऱ्याच्या मुलाला कोणते म्हणतात. दिस कोणते, तो त्याचा मुलगा आहे. ते हा प्रत्यय लागला की तो दुसऱ्याचा मुलगा याचा नामोच्चार होतो, याचा अर्थ निर्णय होते. आणि स्वतःच्या मुलाचा असलेला कोण, तसं कोणचे, कोणत्या म्हणजे मुलगी, या कोणते ही माझी मुलगी आहे. आणि दिस कोणते, दिस कोणजेटे ती त्याची मुलगी आहे. त्याला ते हा प्रत्यय लागला की कोणजेटे, कोणजेटे म्हणजे दुसऱ्याची मुलगी आणि कोणते म्हणजे स्वतःची मुलगी. कुरार म्हणजे नातू, कुरारजे, कुरारटे, कुरारजेटे. मग ते जे ते प्रत्यय लागले की मग आपल्या स्वतःची मुलगी आणि दुसऱ्याचा मुलगा मुलगी असा परदर्शक आणि स्वदर्शक अशा नामांची संरचना ही कोरकू भाषेमध्ये आहे, जी दुसऱ्या भाषेमध्ये कुठे पाहायला मिळणार. हे या कोरकू भाषेचं वैशिष्ट्य. फार नाही सांगणार, सर्वनामाचे काही प्रयोग आहेत जे आपण नेहमीकरता वापरतो सर्वनामांमध्ये. आणि सर्वनामाचे आत्मवाचक सर्वनाम आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे, संख्या वाचक आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे सर्वनाम आपण वापरतो. त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनामामध्ये मी, तू अशा आपण वापरतो. कोरकू भाषेमध्ये सुद्धा या सर्वनामांचे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग आहेत. ते फक्त मी तुम्हाला सांगतो. आणि त्यातला पुढचा जो प्रकार आहे दर्शक सर्वनामाचा, तो तुम्हाला फार महत्त्वाचा वाटेल, तेवढा तुम्हाला सांगतो. पुस्तक उघडावं लागते की ती भाषा आणि त्या भाषेतली प्रत्येक प्रक्रिया ही इतकी क्लिष्ट आहे की ती उघडल्याशिवाय समजत नाही. आता प्रथम पुरुषी जे संबोधन आहे मी म्हणजे इंस, इंस, या म्हणजे टाका, मी इथं आहे. इंस म्हणजे मी. आता इंस या एक वचनी पुरुषवाचक सर्वनामाचं द्विवचन करायचं असेल तर आलंज. आलंज म्हणजे आपण दोघे. इथं पहा, मी तुम्हाला आधी इंस प्रत्यय सांगितलाय. इथं इंसचं अल्प स्वल्प रूप झालंय आलंज, अंश. आले तर आलंज, आलंज म्हणजे आम्ही दोघे. आणि याचं अनेक वचन करायचं आले तर आपण. आपण स्कूल चले, आपण स्कूल चलते, आपण शाळेत जाऊ. अशा पद्धतीनं आपण म्हणजे अनेक वचन जे आपण मराठीमध्ये सुद्धा वापरतो. आता ह्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे आहेत. एक समावेशी आहे आणि एक व्यवहारक आहे. समावेशी म्हणजे आपण समोरच्याला द्विवचनामध्ये किंवा अनेक वचनामध्ये त्याला सोबत घेऊन आपण उच्चार करत असतो. उदाहरणार्थ आपण हा शब्द जो आहे तुझ्या सहित मी म्हणजे आपण सुरुवात. आम्ही मध्ये काही विशिष्ट समूह असून आम्ही, याच्यामध्ये थोडीशी सीमारेषा वेगळी आहे, कळते ना आपल्याला. आपण म्हणजे सर्व झालं. आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. कोणीतरी सुटलं ना, आम्ही म्हणजे कोणीतरी सुटलं. तर ह्यामध्ये हे व्यवस्थक म्हणजे आम्ही आणि समावेश म्हणजे आपण. तर याच्यामध्ये आलंज म्हणजे आपण आणि आलंज आलिंज असं केलं की आम्ही. असं आलिंज म्हणजे आम्ही आणि आलंज म्हणजे आपण. असं समावेश आणि व्यवस्थक अर्थात या कोरकू बोलीमध्ये पाहायला मिळतात. द्विपुरुषी
इथे समोर या. हा झाला पुरुषवाचक सर्वनामांचा भाग. या पुरुषवाचक सर्वनामांमध्ये प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी आणि सजीव आणि निर्जीवासाठी स्वतंत्र अशा पद्धतीची संरचना आहे. यामध्ये सर्वनामांमधला आणखी एक मजेशीर भाग मला कोरकू भाषेमध्ये पाहायला मिळाला की जो मी कुठेच पाहिला नाही, कुठल्याच भाषेत पाहिला नाही, जे या बोलीचं वैशिष्ट्य आहे. दर्शक सर्वनाम आपण वापरतो. दर्शक सर्वनामामध्ये हा आणि तो हे दोनच असतात. हा म्हणजे धिस अँड दॅट, म्हणजे तो आणि हा. इंग्रजीमध्ये सुद्धा दोनच आहे दर्शक सर्वनाम, मराठीमध्ये सुद्धा दोनच आहे, पण कोरकू भाषेमध्ये चार आहेत. चार दर्शक. आपण मराठीमध्ये काय करू फार तर म्हणजे हा या दर्शक सर्वनामाचं फार जवळचं रूप दाखवायचं असेल आपल्याला अति निकट, तर आपण हावर आघात घेऊ. हा 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 तो आणि तो फार तर इथं पण दोनच सर उच्चार होते. हा आणि तो मध्ये विभागले गेले. तर या कोरकू भाषेमध्ये त्या अति निकट, निकट, दूर आणि अति दूर या चार घटकांसाठी स्वतंत्र संरचना आहे, स्वतंत्र शब्द आहे. उदाहरणार्थ अगदी पिन पॉइंट जवळची गोष्ट दाखवायची असेल, अगदी थोडीशी जी दृष्टीला दिसत नाही, अगदी सुईच्या सारखी जी असते, निच निच. आता यामध्ये सुद्धा एक लक्षात घ्या, ज हा जो आहे तो ताडित आहे. ताडितामध्ये याचा उच्चार अल्प आहे. निच निच, इनिच हा, निच हा, इनिच हा, डीज तो, डीज डोबा चिल, डीज सीटा तो कुत्रा. आणि खूप दूरचं असेल, अति दूरचं असेल, खूप आता डोळे किलकिले करून पाहायला लागते, खूप क्षितिजा पलीकडचं, हुज 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 म्हणजे खूप दूरचं. दर्शक सर्वनामांचे प्रयोग कोरकू भाषेचं प्रधान वैशिष्ट्य आहे. निच इनिच डीज हुज. आता हे सुद्धा सजीवांसाठी आणि निर्जीवांसाठी वेगळे. निर्जीवांसाठी नि. आता इथं जो सजीवासाठी जचा ताडित उच्चार आहे, हा ताडित उच्चार फक्त सजीवासाठी केला आहे. काय म्हणजे कुत्र्यासाठी असेल, माणसासाठी असेल, नीट नीट कोण, डीज कोण, हुज कोण, तो माणूस आहे तिथं तिकडे उभा आहे असा प्रश्न. हे माणसासाठी आहे, सजीवासाठी आहे. पण एखादी निर्जीव गोष्ट दाखवायची असेल तर नि, तो ज नाहीसा होतो आणि न नाहीसा झाल्यानंतर नि, इनि, डी आणि हा. अशा पद्धतीनं अशा सजीवांसाठी स्वतंत्र संरचना दर्शक सर्वनामाची आणि निर्जीवांसाठी स्वतंत्र संरचना, अशा पद्धतीची वेगवेगळी संरचना आपल्याला पाहायला मिळते. एक आणखी उदाहरण सांगेल की विभक्ती प्रत्यय सुद्धा फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे मराठीमध्ये जे विभक्ती आहे त्या इतर भाषांमध्ये विभक्ती प्रत्यय आख्यात प्रत्यय आहे, त्या आख्यात प्रत्ययात सांगायची वेळ नाही आहे. पण विभक्ती प्रत्ययाचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. आपण मराठीमध्ये रामने श्यामला मारले असं वाक्य करतो नाही का, रामने श्यामला मारले. पण कोरकू भाषेमध्ये यामधला एक विभक्ती प्रत्यय शून्य प्रत्यय होतो आणि एक विभक्ती प्रत्यय वापरात असतो. रामने श्यामला मारले, राम शांखे मुंडा केले, राम शांखे मुंडा केले. इथं राम या शब्दाला ने प्रत्यय लागला आहे. हा ने प्रत्यय तृतीयचा आहे, हा अद्यरूप राहिला कोरकू भाषेमध्ये, त्याचा उच्चार होत नाही. शांखे, खे म्हणजे ला, रामने श्यामला मुंडा केनेज, मुंडा म्हणजे मारणे, खेनेज हा त्याचा प्रत्यय आहे, आख्यात प्रत्यय. खेनेज म्हणजे आख्यात प्रत्यय आणि मुंडा म्हणजे मारणे. रामने श्यामला मारले म्हणजे प्रत्ययांची सुद्धा इतकी वैशिष्ट्यपूर्ण संरचना आहे की ती अत्यंत पाहण्यासारखी आहे. ज्यावेळेस आपण त्या खोलात शिकतो या कोरकू बोली भाषेच्या आणि त्या संरचनेच्या, त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ही भाषा किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, जिचं स्वरूप हे कोरकू लोकांना सुद्धा माहिती आहे, कारण ते बोलतात फक्त.
मौखिक परंपरांमध्ये भाषा संवाद आणि एकमेकांचे व्यवहार सुकर होण्यासाठी ज्या बोलीचा संवाद साधला जातो तेवढा वापर आहे व्यावहारिक पातळीवर, पण त्या बोलीचं इतकं लाघव, इतकी सौष्ठवपूर्णता, इतकी शास्त्रीयता, इतकी सुसंबद्धता ही आपल्या बोलीमध्ये प्राप्त झालेली आहे ही अजूनही या लोकांना सुद्धा माहिती नाही. खरं म्हणजे या बोलीच्या जागराच्या निमित्ताने अशा पद्धतीचे हे बोली भाषेची ओळख ही लोकांना व्हावी हाही त्यामागचा उद्देश आहे. एक व्यावहारिक पातळीचं म्हण तुम्हाला सांगेल की आता मंदाताई आहेत त्या संस्कृतीच्या अंगाने म्हणणार आहेत. मी मुद्दाम संस्कृती हा अंग टाळला. संस्कृती सुद्धा फार समृद्ध आहे. अगदी कोरकू जनजीवनातले सण उत्सव परंपरा दैवत परंपरा त्यांचे विधी विधानं इतकी समृद्ध आहे. मी माझ्या बृहत संशोध प्रकल्पाच्या निमित्ताने UGCचा मेजर रिसर्च प्रोजेक्ट होता, त्या मेजर रिसर्च प्रोजेक्टच्या निमित्ताने जवळजवळ 1000 GB डाटा गोळा केला आहे की ज्याच्यामध्ये त्यांचे लोकनृत्य आहे, त्यांचे लोकनाट्य आहे, त्यांची लोकगीतं आहेत आणि ती लोकगीतं सुद्धा अनेक वेगवेगळ्या पर्वांवरची आहे. अगदी भवईपासून त्यांचं त्योहारांचं आणि सणांचं पर्व सुरू होते. मग ती भवई गीतं, ती डोलार गीतं, मग फगनाई गीत, हुरियार गीत, फगवा गीत, झामटा गीत, चाचरी गोगलजा गीत, इतकी समृद्ध परंपरा आहे. मला तर असं वाटते सर की आपण या परिसरासाठी आमच्याकडे खूप मोठी उपलब्धी आहे. भाषा विद्यापीठाच्या निमित्ताने आपल्या परिसरातल्या बोलींचं आणि बोली भाषांमधल्या मौखिक परंपरांचं जर संवर्धन आपल्याला करता आलं तर निश्चितपणे बोली संरक्षणाचं खूप मोठं काम आपल्या हातून होईल आणि त्यासाठी आवश्यक असणारी सर्व संसाधनं आपल्याला शासनाकडून पुरवले जाऊ शकतात. तेव्हा अशा पद्धतीचा भाग व्हायला पाहिजे. जाता जाता फक्त एक मी मजेशीर त्यांची म्हण सांगतो की त्यांच्या जगण्याच्या परंपरा कशा असतात. कोरकू समाज ज्यावेळेस गिरी गवारामध्ये जगतो वावरतो त्यावेळेस तो पशु पक्ष्यांना घाबरत नाही, तो सर्वात जास्त घाबरतो माणसांना. आपल्याला ते जांगळी म्हणतात, जांगळी आपल्याला जांगळी म्हणतात आणि त्यांना ते कोरकू म्हणतात की या कोरकू युवा आम्हा जांगळी या कोरकू आम्हा जांगळी. मी कोरकू आहे, मी माणूस आहे, पण तू लेखा जांगळी आहेस. जांगळी जांगळी म्हणजे शिकलेला सवरलेला माणूस. कारण या शिकलेल्या सवरलेल्या माणसाने त्यांचं शोषण केलं आहे. बिघडलेला माणूस या शिकलेल्या सवरलेल्या माणसाने त्यांचं शोषण केलं आहे आणि त्या शोषणातूनच मग काही आता हा शब्द खरं म्हणजे इंग्रजांच्या एका बोलण्याच्या उच्चार प्रक्रियेतून आले. एक इंग्रज अधिकारी त्या भागामध्ये जायचा आणि जायला गेल्यानंतर त्यांना कोरकू भाषा कळायची नाही आणि कोरकू त्यांना कळायची नाही, यांना त्यांची भाषा कळायची नाही. अशा तर मग ते त्यांना जंगली जंगली म्हणायचे. काय जंगली लोक आहे, काय जंगली लोक आहे. एका कोरकूला त्याचा राग आला, त्याला समजलं की हा आम्हाला बोलतो आमचं तेव्हा तो म्हणतो हिंस बाण चांगली आम्हा जंगली, हिंस बाण चांगली मी जंगली नाही लेका तू जंगली आहेस. आम्हा जंगली त्या जांगलीचं जांगली झालं. अळो ट ठ ड ढ न ही खरं म्हणजे आर्य भारतीय भाषांना या म्हणजे दक्षिण पूर्व भाषांनी दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. जे संस्कृत मध्ये किंवा मराठीमध्ये हिंदीमध्ये ट ठ ड ढ हे मूर्धन्य ध्वनी जे आहेत ना, हे सर्व मूर्धन्य ध्वनी हे या अस्ट्रेलियासाठी भाषा विभागाने दिलेले आहेत. मुंडा गटातून आपल्या भाषांना दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आणि आपल्या मराठीतले अनेक शब्द हे कोरकू मधले आहेत. कावड हा शब्द कोरकू मधून मराठीमध्ये आलेला आहे. कावड हा मूळचा मराठीचा शब्द नाही. कावड म्हणजे दरवाजा, हा कोरकू मधला आहे. असे अनेक चांगले शब्द या भाषांनी मराठीला सुद्धा दिलेला आहे आणि मराठी समृद्ध करण्यामध्ये कोरकूचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. मी ती म्हण सांगतो की कोरकू लोक हे हिंस्र श्वापदाला घाबरत नाहीत, पण त्यांच्यामध्ये जे काही दुसरे श्वापद आहेत ते कसे भयंकर असतात. जसा जांगळी हा त्यांच्या दृष्टीने अतिशय घातक आहे, तसा वाघ त्यांच्या दृष्टीने घातक नाही. ती म्हण अशी आहे, या कुलाके बाण उतरा, या कुलाके बाण निघा त्याने बाणा का निघा. मी वाघाला घाबरते, कुलामध्ये वाघ, मी वाघाला घाबरते. मला माहिती आहे की वाघासमोर जर अगदी ठाण म्हणून बसलो तो वाघच निघून जातो. त्याला पाठ दाखवता येईल, त्याच्या समोर कोणता उभं राहावं लागते, स्थिर उभं राहावं लागते, हारायचं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं. वाघाला जर वाटते की हा समोर माणूस काही खराब आहे आणि मग तो वाघ निघून जातो. पण बाणा म्हणजे अस्वल इतका घातक प्राणी आहे
की तो केव्हा आक्रमण करेल, केव्हा माणसाची कवटी काढेल याचा नेम नाही. म्हणून सर्वात जास्त आदिवासी लोक घाबरतात ते अस्वल आहे. यातून म्हण पडली आहे, या फुला ते बाण हिगरा त्याने बाणाचे हिगरावा. अशी एक व्यावहारिक चौकट त्यांची जगण्याची रीती भाती भाषेमध्ये ते समर्थन आलेलं आहे. तर अशा पद्धतीची कोरकू बोली, आज मला वेळ नाही आहे, पण या पुस्तकामध्ये कोरकू बोलीचं संपूर्ण व्याकरण आणि भाषा विज्ञान मी मांडलेलं आहे. हे पुस्तक मी या पर्वावर, बोली भाषांचा जागर या पर्वावर मराठी भाषा विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालय या दोघांनाही या ठिकाणी आदरपूर्वक या ठिकाणी देतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. या जागर बोलीचा कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी विद्यापीठाचे आणि महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि धन्यवाद सर. तुमच्या माध्यमातून अत्यंत मोलाचे व सुंदर मार्गदर्शन लाभले आहे. कोरकू बोलीच्या अत्यंत सूक्ष्म विश्लेषणाने सर्वांनाच अगदी प्रभावित केले आहे. बोली म्हणजे केवळ संवाद नव्हे, तर ती त्या समाजाची ओळख, इतिहास आणि संस्कृती असते. अशा समृद्ध कोरकू बोलीचे जीवनाशी असलेले नाते आणि संवर्धनाचे महत्त्व उलगडण्यासाठी मी डॉक्टर मंदा नांदुरकर मॅडम यांना आदरपूर्वक आमंत्रित करते.